मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं अमृता आणि त्या सगळेजण तयारी करत असतात, कारण की आता पूजेची तयारी त्यांच्यावर असते आणि सगळेजण आता तयारीला लागलेले असतात आणि तयारी चालू असते. तर इकडं जी मंजू आहे ती अमृताकडे येते आणि अमृताजवळ येऊन बसते आणि म्हणते, काय ग आंबरे, बाळाचं बरं आहे ना? आमचं बाळाचं काय चाललं? आणि हे बघ बाळा, तुझ्या मावशीला तुझ्या आईला त्रास द्यायचा नाही. नाही तर तुझी मावशी कोण आहे माहिती आहे का तुला? तुझी मावशी पोलीस आहे, पोलीस इन्स्पेक्टर आहे. मग काय करेल ना बघ तुझी मावशी तुला. असं मंजू त्या बाळाला म्हणत असते पोटातल्या. आणि आता अमृता म्हणते की हो, तुझी मावशी पोलीस आहे. तर आता लगेच मंजू म्हणते की तुझी आई कोण आहे माहिती का? अरे ती तिच्या स्वतःच्या कष्टाने तुला सांभाळू शकते आणि एक नवं वळण देऊ शकते. खूप खूप हिंमतवान आहे तुझी आई, असं मंजू म्हणते. तर आता लगेच अमृता म्हणते की हो ना तिथे. तर आता मंजू त्या अमृताला मिठी मारते आणि आता म्हणते की अगं आंबरे, तुला माहिती का? अगं तू आम्हाला कोणतं सुख देते? अगं जगातलं कुठंच भेटणार नाही हे सुख तू आम्हाला देते आहे. अमृता म्हणते हो दिदे, अगं देणारच आहे मी तुम्हाला ते सुख, काळजी करू नको. तर आता मंजू म्हणते की हो ना, मला तर खूप आनंद झालाय आंबरे, असं म्हणत असते. तर आता इकडं जी अमृता आहे सगळेजण खूप खुश असतात. तर आता मंजू म्हणते, काय ग आंबरे, हे कुठं गेले? बुंगराज कुठं गेले? ते अजून आले नाही का? अगं आता पूजेची वेळ झाली आहे, कधी येतील ते? तर ती म्हणजे अमृता म्हणते की आता काय सांगू यांना मी? अगं मंजू तिथे ते कुठं गेले मला नाही माहिती, मला नाही सांगून गेले ते. तर मंजू म्हणते ठीक आहे. तर आता लगेच इकडं जे सत्यन ते आहेत, सत्यन ते आता पूजेला यायचं तयारी चालू असते. तर इकडं आता चित्रकार मम्मी साहेबांच्या रूममध्ये येतात. मम्मी साहेब तिथे पेपर्स खात बसलेले असतात. चित्रकार विचारतात, काय ग माया, अजून आवरलं नाही का तुझं? तर आता मम्मी साहेब बोलतात की कुठं जायचंय, मला नाही यायचं. तर आता लगेच चित्रकार म्हणतात, तुला माहिती ना सत्य काय बोललाय ते? अगं सत्य आधीच सांगितलंय सत्यानी, जे कुणी येणार नाही ना त्याच्याशी मी नातं जोडून टाकेल, तुझ्यासोबतचं सत्य नातं जोडून टाकेल. मग काय करशील? मग बस ओरडत. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघा, मला यायचं नाही आहे. तर आता लगेच चित्रकार म्हणतात, हे बघा माया सुरू आहे. अगं तुझ्याविषयी तू महिला प्रदेशाध्यक्ष आहे. जर तुझ्याविषयी कवीना आणि स्वप्नाने बाहेर सांगितलं की मम्मी साहेब देवाच्या पूजेला येणार नाही, तर मग काय करतील ते बाकीचे लोक? बघ ना, तुला कुणी हे करेल का? तुला कुणी मान सन्मान सुद्धा करायचं नाही. तर मम्मी साहेब म्हणते, चित्रकार नका मला सांगू, येणार आहे मी, चला पूजेला. आणि आता ते सगळेजण यायला निघतात. तर इकडं आता मंजून त्यांची पण तयारी चालू असते. मंजू वाट बघत असते, आंबरीचा नवरा अजून काय येत नाहीये. ती बाहेर येऊन बघते, तेवढं तिला तोरण लावायचं लक्षात येतं आणि मंजू दरवाजाला तोरण लावत असते आणि सगळे आवरावर चालूच असते. तर आता इकडं जे हे आहे सत्याच्या घरचे सगळेजण येतात आणि सगळेजण येऊन बघतात. तर तिथे आवरावर चालू असते. मंजू आता तिथे घसरायला लागते, तेवढं सत्या पळत जातो आणि मंजूला पकडतो आणि म्हणतो की वाघमारे असं काय करताय? आणि मंजू म्हणते की सत्या खूप भारी दिसतो तू. सत्या म्हणतो, वाघमारे तुम्ही खरंच खूप छान दिसतायत, असं बोलणं चालू असतं. तेवढ्यात आता लगेच बलमा म्हणतो की आपण इथे पूजेला आलोय सत्या, दुसरं कशासाठी नाही. सत्य म्हणतो, हो लक्षात आहे माझं, नको सांगू बलमा मला, असं म्हणतो. आणि आता लगेच ते दोघे जण बाजूला होतात. तेवढ्यात आता मम्मी साहेबांनी त्यांची पण गाडी येते, सगळेजण येतात. तेवढ्यात आता लगेच इकडं मम्मी साहेबांनी ते आल्यावरती मंजू त्यांच्या पाय पडायला लागते, पण मम्मी साहेबांचं तोंड ते वाकडंच राहतं आणि ते बोलतच नाही मंजू सोबत. मंजू दोघांचा आशीर्वाद घेते, पप्पाचा आणि मम्मीचा. तर आता लगेच चित्रकार म्हणतात, सुखी राहा पोरी. तेवढ्यात आता लगेच ते बोलत असतात, त्यांचं स्वागतच करत असते. तेवढ्यात तिकून ओरडायचा आवाज येतो. म्हणजे आंबरीचा नवरा दारू पिऊन आलेला असतो. तो म्हणत असतो, आंबरीच्या पोटातलं बाळ माझं नाही येते, कोणाचं आहे मला नाही माहिती, असं तो शिवाय देत येत असतो आणि बोलत असतो काही पण आंबरीला. तेवढ्यात आता सत्यन ते बघतात, तर काय आंबरीचा नवरा. मम्मी साहेबांना खूप आनंद होतो. सगळेजण बघतात तर आंबरीचा नवरा इतकं पण घाण बोलत असतो आणि म्हणत असतो की सुरे फॅमिली तुम्ही इथे, आणि काय आमच्या इथे कशाला पूजाला आलाय वाटतं? अहो तुम्हाला माहित नाही, दारूच्या नशेमध्ये माणूस सगळं खरं बोलून जातो, पोटात जे आहे ना ते वकून टाकतो माणूस, असं असतं माणसाचं मन. अहो दारू पिलेलं खरंच खूप चांगलं राहतं, क्वार्टर मनात गेली की सगळं पोटातलं बोलून टाकतो, त्यामुळं मी दारू पितो. तर आता लगेच मंजू हा प्रकार सगळे पहिल्यांदाच बघते आणि मंजूला अगोदरचा धक्का बसतो. आता सगळेजण बघतात तर आंबरीचा नवरा खूप दारू पिऊन आलेला असतो आणि आता मंजू म्हणते, काय आहे तुझं? आणि आता लगेच म्हणतो की काय म्हणजे काय,
काय ग तू मला सांगणारस का आता? तर आता लगेच मंजू तिला लोटून देते, त्याला खूप हाणते आणि म्हणते की हे बघ, माझ्या आंबरीच्या आयुष्याचं वाटोळं केलं आणि माझ्या बहिणीवरती जर असे घाणेरडे आरोप लावले ना, तुझे बोट सुद्धा तोडून टाकेल हं, मी आधी सांगते. तुला हे बोट दाखवायला बोट सुद्धा राहायचं नाही, असं मंजू म्हणते आणि त्याला हाणते, मारते, लुटून देते खाली आणि म्हणते अजिबात घरात यायचं नाही. तर तो म्हणतो की घरात येऊन बोलू ना आपण. मंजू त्याला घरात अजिबात येऊन देत नाही. तर आता सगळेजण घरात जातात. मम्मी साहेब मंजूला थांबवतात आणि म्हणतात की काय ग, तुझ्या संसाराचं वाटोळं झालं ते झालंच, पण तुझ्या बहिणीच्या पण संसाराचं वाटोळं झालंय आता, असं म्हणतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.